नमस्कार आदरणीय प्राचार्य, माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वांना नमस्कार. आज मी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महान क्रांतिकारक देशभक्त लाला लजपतराय याविषयी थोडीशी चर्चा करणार आहे. लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल, लाल बाल पाल यांच्या तिघांचा एक समूह होता. लाला लजपतराय याने शिक्षण आणि समाज सुधारणाला खूप महत्त्व दिले. शिक्षणामुळेच देशाची प्रगती होईल. 1928 सायमन आयोग भारतात आला. त्यावेळेला त्यांनी त्याला विरोध केला. सायमन गो बॅक अशा घोषणा देत आंदोलन केले आणि ते ब्रिटिशांच्या पोलिसांनी केलेल्या लाठीमारामध्ये त्यांचा अंत झाला. मित्रांनो, विद्यार्थी म्हणून त्यांच्या जीवनातून आपण काय शिकू शकतो? देशप्रेम आणि कर्तव्य भावना, शिक्षणाला प्राधान्य, अन्यायाविरुद्ध आवाज, धैर्य आणि आत्मविश्वास. आज आपण स्वतंत्र भारतात जगत आहोत कारण या अशा महान नेत्यांनी बलिदान दिले. म्हणूनच आज त्यांचे स्मरण करून त्यांच्या आदर्शावर चालण्याचा संकल्प करूया. देशासाठी जगणे आणि गरज पडल्यास या देशासाठी मरणे हाच त्यांचा आदर्श लक्षात घेऊया. धन्यवाद मित्रांनो. वंदे मातरम. भारत माता की जय. नमस्कार आदरणीय प्राचार्य, माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, सर्वांना नमस्कार. आज मी भारताच्या स्वातंत्र्य लढ्यातील एक महान क्रांतिकारक देशभक्त लाला लजपतराय याविषयी थोडीशी चर्चा करणार आहे. लाला लजपतराय, बाळ गंगाधर टिळक आणि बिपिनचंद्र पाल, लाल बाल पाल यांच्या तिघांचा एक समूह होता. लाला लजपतराय याने शिक्षण आणि समाज सुधारणाला खूप महत्त्व दिले. शिक्षणामुळेच देशाची प्रगती होईल. 1928 सायमन आयोग भारतात आला. त्यावेळेला त्यांनी त्याला विरोध केला. सायमन गो बॅक अशा घोषणा देत आंदोलन केले आणि ते ब्रिटिशांच्या पोलिसांनी केलेल्या लाठीमारामध्ये त्यांचा अंत झाला. मित्रांनो, विद्यार्थी म्हणून त्यांच्या जीवनातून आपण काय शिकू शकतो? देशप्रेम आणि कर्तव्य भावना, शिक्षणाला प्राधान्य, अन्यायाविरुद्ध आवाज, धैर्य आणि आत्मविश्वास. आज आपण स्वतंत्र भारतात जगत आहोत कारण या अशा महान नेत्यांनी बलिदान दिले. म्हणूनच आज त्यांचे स्मरण करून त्यांच्या आदर्शावर चालण्याचा संकल्प करूया. देशासाठी जगणे आणि गरज पडल्यास या देशासाठी मरणे हाच त्यांचा आदर्श लक्षात घेऊया. धन्यवाद मित्रांनो. वंदे मातरम. भारत माता की जय.